मुंबईत मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा तडाखा. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड लगत असलेल्या प्रतापनगर परिसरात भलं मोठं पिंपळाचं झाड कोसळलं. घरांवर झाड कोसळल्यानं परिसरात खळबळ. साताऱ्यात पुणे बंगळुरू महामार्गावरील नागाटणे गावाच्या हद्दीत रस्त्यावर अचानक भगदाड. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. महामार्ग प्राधिकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह. रायगडमधल्या हरिहरेश्वर बाणगंगा रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर चिखल आणि मातीचा थर. घसरून पडण्याची वाहन चालकांना भीती. विश्वास नांगरे पाटलांनी स्वीकारला नागपूरच्या पोलीस आयुक्त पदाचा कारभार. तर पदभार स्वीकारण्याआधी घेतलं नागपूरचं ग्रामदैवत टेकडी गणेशाचं दर्शन. मुंबई महापालिकेला मिळणार नवीन भव्य सभागृह. 350 आसन क्षमतेसह ऐतिहासिक लूक मिळणार. महापालिका मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागेवर भव्य सभागृह उभं राहणार. गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा येथे काँग्रेसचं 1 दिवसाचं धरणं आंदोलन. शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि बेरोजगारांच्या विविध समस्यांना घेऊन आंदोलन. विविध कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवण्याच्या आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी. जालन्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न. घराचं कुलूप तोडून चोरट्यांचा आत प्रवेश. गुन्हा दाखल. पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर हवाई हल्ले. अफगाणिस्तानचे 35 नागरिक ठार. अफगाणिस्तानातल्या 3 प्रांतांवर हवाई हल्ले. हल्ल्यात 100हून अधिक जण जखमी. जखमींमध्ये 40हून अधिक लहान मुलांचा समावेश. मृतांमध्ये सर्व दहशतवादी असल्याचा पाकिस्तानचा दावा.